भरपूर त्रास देतो हा माणूस मला, का मी शपथ सांगते. मला लय राग येतो ह्याचा. व्हिडिओ व्हिडिओच नाही बनवला. प्रत्येक गोष्टीमध्ये बायकोची चुकी कशी भेटेल मला, ती कशी चुकीची आहे, ती कुठे चुकते, त्या गोष्टी हायलाइट करायला नवरा हा देवाने बनवलेला असतो. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आता माझी मॉर्निंग झालेली आहे आणि मी रेडी सुद्धा झालेली आहे जॉबसाठी जाण्यासाठी. आणि मी थोडासा प्रँक करणार आहे माझ्या नवऱ्यासोबत. तर तो झोपलेला आहे इथे आणि वाजलेत, माझा टाईम झालेला आहे जायचा आणि तो अजूनही उठला नाही. मी कधीपासून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. बघूयात तो उठतो का, थोडंसं भांडण करून. ओ ओ मी चालली. तिकडे हात नका लावू. चालले मी. का कधीपासून उठवते तुम्ही? उठलात? हा मग मला जायचंय, माझी मर्जी. ठीक आहे. कधीपासून उठवते मी तुम्हाला? आणि एक नवरा उठून बायकोला मदत केली असती की बाबा तुला काय हवंय, काय नको, नाश्ता देऊ का, काही नाही. आता व्हिडिओ चालू केली म्हणून टणकन उठलाय, तो पण अर्ध्या बेशुद्धीमध्ये. हे नवरे लोक असेच असतात का? फक्त दाखवतात एक. का काय पण नको बोलू? बघा मला काय बोलतोय की काय पण नको बोलूस. खरं तेच बोलतीये मी. गाईज मला असं वाटते मी त्याला ना 7 पण नाही 8, फक्त 15-20 मिनिटं झालेत 8 वाजून. 8 वाजल्यापासून त्याला उठवते की उठ, मला जरा मदत कर, थोडीशी हेल्प कर मला. उठत नव्हता. जसे व्हिडिओ चालू केली त्याने पटकन उठला. पण नाही करायचंय मला, नाही करायचंय मला, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. मी पण तुझ्याशी सिरियसलीच बोलते. मला नाही बोलायचंय, बोलली ना तुझ्याशी. नाही बोलायचंय मला, नाही बोलायचंय, नाही बोलणार मी तुझ्याशी. सो गाईज आता आपण मी स्वतः आता निघतीये आता कामाला जायला. त्याला काय फरक पडतोय? फरक पडणार आहे. मग चालले तुझी बायको कामाला जायला. काय काय बोललेला? बोल. काय झालं? बोला ना, बोला. काय झालं? नाही पण मला नाही करायचंय. का मला नाही करायचंय? मी टाकेन, मी टाकेन, मला टाकायची. तुम्ही किती मुद्दाम कराल? काय मुद्दाम केलं मी? कधीपासून उठवते? झोप लागली मग काय? बघितला, बघितला का कसं बोलतात? बघितला का? हे रंग फक्त ना ते नंतरच दिसतात. काय काय का? काय चांगलं? नकली टाकणार आहे, नकली टाकणार आहे का? मी बंद करू? हेच टाकणार आहे मी. बोला. हा मग तर आता बायकोची तयारी झालेली आहे. आता आम्ही निघतो, तिला सोडायला जातो. तोंड बघायला. काय आलंय? नको लावू फॅन. नको. हो थांब ना 2 मिनिटं. मला थांब बोललो तरी. तुम्हाला किती आळशीपणा आलाय? माईक नाही लावतायत? अरे माईक पेक्षा याच्यात चांगला आवाज येतो. बघ तू. मग येतो ना, मग असू दे फॅन. बघा सकाळीच वैतागलेली आहे. का वैतागली? त्यांना ती व्हिडिओ पण दाखवायची. ती जर व्हिडिओ तुम्ही नाही डिलीट करणार, मी डिलीट करणार, मी डिलीट करणार ती. का चांगलं दाखवणार.
जर ती व्हिडिओ डिलीट केली कोणती व्हिडिओ? तर मी व्हिडिओ बनवणारच नाही तुमच्यासोबत. कोणासोबत बनवशील? तुम्ही तर ती व्हिडिओ डिलीट कोणासोबत बनवशील व्हिडिओ? तर मी व्हिडिओच बनवणार. हा? कुठली व्हिडिओ डिलीट? ती जर व्हिडिओ टाकली नाही हा, मग काय करशील? मी तुमच्यासोबत व्हिडिओच नाही बनवणार. काय समजलं तुम्हाला आता माझ्याबद्दल? काय काय समजलं तुम्हाला आता माझ्याबद्दल? प्रँक करत होती माझ्यासोबत. हम्म? प्रँक करत होती. मला समजलं प्रँक करत होती. पण तुम्हाला कोण बोलला मी प्रँक करत होती? मी बघितलंय काय बघितलं? व्हिडिओ कोणता व्हिडिओ? जो अगोदर काढलास तू तो. काय तुम्हाला असं वाटतंय का? नाकात बिकात काय मोठं घालताय? नाकात नाही खांदवतो इकडे मी. नाकात घालतो. तुझ्या नाकातले घाण खातो का? रेनकोटची पिशवी कुठे? इकडे ठेव बघ. तुमची ती माझी नाही. यात काल रेनकोट नेला. ठेवा ना तुम्ही ती. सत्य काय सत्य? गाईज यार भरपूर त्रास देतो हा माणूस मला, का मी शपथ सांगते. मला लय राग येतो ह्याचा. असा कोण मोबाईल पकडतो काय? असा असा पकड, असा पकड, असा. आता मी असा पकडलाय तर मी असंच घेणार ना. तुझ्या हातात जर पकडलं लगेच असं. हा बस. ओव्हर ऍक्टिंगची मशीन. यार मला गरम होत, ह्याला काय बीक लावायचं समजत नाही का? हा काय करत होतात घाणेरडे? एक नंबर. तुला वाटत ना तुझी चुकी आहे? तुला काय? तुम्हाला सांगायला लागते. सांगा काय यार याला. आमचं लव्ह मॅरेज झालंय नक्की अरेंज मॅरेज. तुला मी काय बोललो होतो? काय बोलले होतात? आहो जावं करायचं का? का म्हणजे रिस्पेक्ट असते एक नवरीची. मग अशी की तुम्हाला रिस्पेक्ट नाही भेटत? नाही अशी अरे तुला गेलं का तू काही बोलतेस. काय काय कुठे काय बोलली? काय पण बोलतेस. मी नाही काहीच काय बोलली. अरे तुला नाही बोललीस पण बोलतेस. नाही. मग काय घेतलं? मी झूम केलाय तो. प्रत्येक गोष्टीमध्ये बायकोची चुकी कशी भेटेल मला? ती कशी चुकीची आहे? ती कुठे चुकते? त्या गोष्टी हायलाइट करायला नवरा हा देवाने बनवलेला असतो. मला वाटतं तो परफेक्ट. तो कमवतो तो परफेक्ट. आपण कमवतो आपण मूर्ख. काय नाही बडबड नको तोंडाला येईल ते. का खरं बोलतो? चुका दाखवल्या का तुझ्या? आता काय चुका दाखवल्या? मग तुम्ही वाईल्ड अँगल नाही घेतलाय. दिसत होता म्हणून बोलला ना. मग झूम करू शकत नाही गाईज. गाईज आता आंघोळ वगैरे झाले, फ्रेश वगैरे झालंय. जरा बँकेत काम होतं ते बँकेत जाऊन आलो मी आताच. थोडंसं एवढ्यातून पण जाऊन आलो का तर वाईफला थोडासा खाण्यासाठी डब्याला एक्स्ट्रा काहीतरी लागतं तिला, ते थोडंसं घेऊन आलो आणि आताच जस्ट आलोय मी. ती गेली जॉबला, आता मी एकटाच आहे. मी पण निघेन बहुतेक जॉबला टाईम झाल्यावर. आता जरासा फ्रेश होतो, नाश्ता वगैरे करतो, ब्लॉग कंटिन्यू करू. आणि मेन गोष्ट म्हणजे जे काम बायको माझ्या किती दिवस झाले मागे लागली होती का तुम्ही करून घ्या काम, बँकेत जाऊन करून घ्या म्हणजे अक्षरशः मला 2-3 महिने झाले मागे लागली होती. शेवटी फायनल आज मुहूर्त निघाला आणि आज मी ते काम पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे ते खुश होईल. आता मी तिला ते सांगतो का बाबा काम झाले, तुझे मला बोलायचे ते करून घेतलेलं आहे. तर मी आता बसलो इथे. कॉर्न आणले होते काल थोडेसे, तर स्वस्त भेटले रात्री येतो कामावर तेव्हा स्वस्त भेटतात फ्रूट्स भाज्या वगैरे स्वस्त भेटतात. थोडेसे कॉर्न घेऊन आलो होतो, ते जरा साफ करत बसलो आहे बघा. ते क्लीन करतो आणि ते डब्याला पण न्यायला जरा रात्री नाश्त्याला जरा बरं वाटतं ते बघा. ते मी थोडेसे बॉईल पण करत ठेवलेले आहेत, बॉईल करतो. आणि बाकीचे कॉर्न मी ते एकदम साफ करून ठेवतो आणि मग ते रात्री मम्मी पप्पा आले का किंवा वाईफला डब्याला न्यायला त्यांना पण खायला होतील. आता हे क्लीन करून घेतो मी
आणि पूर्ण एकदम पॅक डब्यामध्ये ठेवून देतो. नाही ते बॉईल केले ते मी खाणार आणि ऑफिसला थोडेसे घेऊन जाणार सोबत. कॉर्न आता आपला साफ करून झालेला आहे. कॉर्न एकदम व्यवस्थित टाकाटाक आहे बघा. आता ते मस्त डब्यामध्ये ठेवून देऊ. म्हणजे तो सकाळी पटकन डब्याला न्यायचा असेल तर बॉईल करून एकदम मस्त व्यवस्थित घेऊन जाता येईल. जास्त काही होणार नाही टाइमपास. बॉईल करून ठेवून देतो. ठीक आहे. कॉर्न वगैरे आपल्या व्यवस्थित साफ झालेला आहे. आता हा कचरा साफ करून घेऊ. तोपर्यंत कचरा साफ करून घेतो. आणि सध्या तर न्यूजला खूप एकदम भयानक परिस्थिती आहे. तुम्ही बघत असाल CJPचे प्रोटेस्ट चालू आहे. ते नीटचे पेपर लीक झाले त्याच्यावरून खूप भयंकर परिस्थिती आहे. मी सकाळपासून ते न्यूजच बघतोय. तुम्हाला जर नसेल माहिती तर खरंच न्यूज बघा. भयंकर परिस्थिती चालू आहे न्यूजला. प्रोटेस्ट चालू आहे त्याच्यावर लाठी चार्ज वगैरे स्टुडंट लोकांना खूप मारण्यात आलेलं आहे. बघतोय खूप बेकार वाटतंय बघून काय चाललंय काय. तुम्ही बघा अजून बघतोय. ठीक आहे चला. आता खूप लेट झाले आज घरी यायला आम्हाला. वाजलेले आहेत 1:30 वाजला. आत्ता जस्ट 1:30 वाजले पण आम्ही आलो किती 1:45 वाजता 12:30 1:45 घरी आलो. कारण की आज तिला खूप लेट झालं. ट्रॅफिक होती खूप. तर त्यामुळे तिला खूप घरी यायला लेट होणार होतं. मग तिला सांगितलं तुझ्या मम्मीच्या घरी जा. मम्मी तुला रात्री घरी येताना घेऊन येणार. तर आता आम्ही आलो घरी. हे बघा ती पण आत्ताच फ्रेश होते. केस वगैरे विंचरले. तर खूप टायर्ड झाले दोघं पण. खूप थकलोय. झोप आली तिला पण मला पण झोप आली. तर आज आपण इथे ब्लॉग एंड करू. तर गुड नाईट बाय बाय. आमच्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करत राहा कंटिन्यू. तुम्ही तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे. तर या गोष्टी तुम्ही करा. आम्ही तुम्हाला असं एंटरटेन करत राहू. थँक्यू.